रुग्णालयात पोहोचल्यावर मीरा सर्वप्रथम तिच्या वडिलांच्या उपचारासाठी सर्व पैसे रुग्णालयात भरते. जर मीराने हे पाऊल उचलले नसते तर आज ती दरदर फिरत असती. तिच्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी लोकांसमोर हात पसरवत असती. मीरा तिच्या वडिलांच्या रूममध्ये जाते. दिनेश बेडवर पडलेला असतो. खिडकीबाहेर बघत असतो. तो विचारांच्या गर्तेत हरवलेला असतो आणि बाहेर वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडांवर व उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघत असतो. मीरा आत येते आणि म्हणते, "बाबा." दिनेश त्वरित वळून बघतो. मीराला डोळ्यांसमोर पाहून तो खूप आनंदित होतो. मीरा पाहते की दिनेश पूर्वीपेक्षा जास्त अशक्त झाला आहे. त्याचे केस गळालेले आहेत आणि तो खूपच सुकलेला दिसतो. तिच्या वडिलांची अशी अवस्था पाहून मीराला खूप वाईट वाटते. तिचे मन कासावीस होते. तिला मनापासून रडावेसे वाटते. ती जाणत होती की तिचे बाबा दररोज मृत्यूच्या आणखी जवळ जात आहेत. ती आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांना जास्तीत जास्त जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्या उत्तम उपचारांसाठी धडपड करत होती. पण दिनेशला झालेला आजार असा होता की आज नाही तर उद्या तो त्याला हिरावून घेणारच होता. हीच गोष्ट मीराला दररोज मृत्यूसारख्या वेदनेची जाणीव करून देत होती. तिच्या आयुष्यात एकटे वडीलच उरले होते. ती सतत विचार करत होती की ज्या दिवशी बाबा तिला सोडून जातील त्या दिवसानंतर ती कशी जगेल, कशी सावरून घेईल स्वतःला. दिनेश उठून बसण्याचा प्रयत्न करतो. मीरा पटकन धावून त्याच्याकडे जाते आणि त्याला आधार देऊन सावधपणे बसवते. "बाबा, सांभाळून." दिनेश हसत म्हणतो, "अगं मी ठीक आहे ग. तुझी बिझनेस ट्रिप कशी झाली? सगळं व्यवस्थित झालं ना?" मीरा हसत बाजूच्या खुर्चीवर बसते. "हो बाबा, सगळं छान झालं. काही दिवसात माझ्या पगारात वाढ होईल. तुमचे उपचार इथे उत्तम होतील बाबा. तुम्ही काळजी करू नका." मीराची गोष्ट ऐकून दिनेश हळूवार हसतो आणि म्हणतो, "कसला दिलासा देतेस ग? मी तुला जन्म दिला आहे, तू नाही. मला चांगलंच माहीत आहे की मला झालेला आजार आज नाही तर उद्या माझं आयुष्य घेऊनच जाणार. मी फक्त इतकं विचारतोय की तू माझ्यावर इतका पैसा का खर्च करतेस? या पैशातून तू तुझं नवं आयुष्य सुरू करू शकतेस बाळा. माझं आयुष्य कधी ना कधी संपणारच आहे. निदान तू तरी तुझं आयुष्य घडव. हे पैसे तुझ्यासाठी ठेव. उगाच माझ्यावर असं वाया घालवू नको." वडिलांचे बोल ऐकून मीरा त्यांचा हात धरते आणि म्हणते, "बाबा, तुम्ही असं का बोलताय? जर माझ्या जागी तुमचा मुलगा असता तर त्यालाही तुम्ही हेच सांगितलं असतं का? मी मुलगी आहे हे खरं आहे, पण मी स्वतःला सांभाळू शकते. आणि जिथपर्यंत तुमच्या उपचारांचा प्रश्न आहे त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. मी तुम्हाला सहजासहजी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. तुम्हाला बरं व्हावंच लागेल बाबा." मीराच्या डोळ्यात वेदनेचे अश्रू तरळू लागतात. दिनेश तिच्या हातावर आपला हात ठेवतो आणि म्हणतो, "माफ कर बाळा. मी एक चांगला बाप होण्याचे कर्तव्य पार पाडू शकलो नाही. जे प्रेम, संरक्षण मला तुला द्यायला हवं होतं, एक चांगले आयुष्य, तुझा सुखी संसार, काहीच करू शकलो नाही. या हलकट आजारानेही अशीच वेळ निवडली जेव्हा माझी लेक मोठी होत होती. तिच्या आयुष्याला नव्या दिशा मिळायला हव्या होत्या. कधी वाटतं देवाला आपल्याकडून काय हवं असतं. माझ्या गोड मुलीच्या आयुष्यात इतके दुःख का लिहून ठेवले? आधी लग्न, मग घटस्फोट आणि आता माझा हा आजार. माफ कर बाळा, प्लीज माफ कर." मीरा वडिलांना घट्ट मिठी मारते आणि म्हणते, "बाबा, प्लीज शांत व्हा. मला असं काही ऐकायचं नाहीये. एकदा तुम्ही ठणठणीत बरे व्हा. मग हवं तर माझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधून माझं लग्न लावून द्या. मला काही हरकत नाही. पण आधी तुम्ही बरे व्हा बाबा. हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करत आहे, तुमचे प्राण वाचवण्यासाठी. या जगात तुमच्याविना माझं कोण आहे? मी तुम्हाला गमावू इच्छित नाही." हे बोलता बोलता मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि दिनेशच्या डोळ्यातही पाणी येतं. इकडे बंगल्यामध्ये राजू आपल्या घड्याळाकडे बघतो. रात्रीचे जवळपास 9 वाजलेले असतात, पण मीरा अजूनही परतलेली नसते. राजू अस्वस्थतेने घरभर इकडून तिकडे चक्कर मारतो. इतका उशीर का झाला? अजून आली का नाही? तो परत परत बाल्कनीत जाऊन बंगल्याच्या दरवाजाकडे आणि घड्याळाकडे बघतो. आज 1 तास उशीर आहे. 8 वाजेपर्यंत तर यायची. आता 9 वाजले तरी आली नाही. राजूला विचित्र वाटू लागतं. काही दिवसात त्याला मीराची सवय लागलेली असते. तिचे न येणे त्याला बेचैन करते. काही ठरलं तर नसेल ना? की तिने काही निर्णय बदलला? नाही. थोडं थांबतो. कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकली असेल. फोन करून विचारावं का? नाही नाही नाही, फोन नाही करणार. काय वाटेल तिला? की मी तिच्यासाठी एवढा आतुर झालोय? 1 तास उशीर झाला की मी पागल होतोय? नाही, ती येईल जेव्हा यायचं असेल तेव्हा. राजू खोलीबाहेर येतो. पोटाला हात लावत म्हणतो, "भूक लागली आहे, काहीतरी बनवतो." तो किचनमध्ये जाऊन जेवण तयार करायला सुरुवात करतो. काही भाज्या चिरतो. राजू म्हणाला, "आता हे पीठ कुठे ठेवलं आहे?" तो इकडे तिकडे पाहतो. काही दिवसात मी किचनमध्ये एंट्रीच केली नाही. त्या मुलीने सगळं सामान इकडे तिकडे ठेवलंय. आता मला काहीच जागेवर सापडत नाही. हे पीठ कुठं ठेवलं हिने? राजीव इकडे तिकडे नजर टाकतो. तेव्हा त्याला एक मोठा कंटेनर दिसतो, जो वरच्या बाजूला ठेवलेला असतो. "हे बघ कुठे ठेवलंय." तो कंटेनर खाली काढू लागतो. पूर्ण लक्ष देऊन तो कंटेनर खाली काढत असतो. तेव्हाच अचानक दरवाजाची बेल वाजते. तो पटकन दरवाजाकडे पाहतो आणि कंटेनर त्याच्या हातातून खाली पडतो.
दरवाजाबाहेर मीरा उभी असते. ती वारंवार घड्याळ पाहत म्हणते, अरे देवा, पूर्ण 1 तास उशीर झालाय. माहीत नाही हिटलरचा मेंदू किती गरम झाला असेल. ती पुन्हा बेल वाजवते आणि विचार करते, हा दरवाजा का उघडत नाहीये. अचानक दरवाजा उघडतो आणि मीरा काहीतरी असं पाहते की तिच्या तोंडून किंकाळी निघते. भूत भूत. ती पाहते तर दरवाजासमोर एक माणूस उभा आहे, जो पूर्णपणे पिठाने झाकलेला आहे. तो राजीव असतो. त्याच्यावर पीठ कोसळलेली असते आणि तो डोक्यापासून पायापर्यंत पांढरा झालेला असतो. मीरा त्याला भूत भूत म्हणताच राजीव डोळे बारीक करत म्हणतो, तुला मी भूत दिसतोय? ओरडणं बंद कर. राजीवचा आवाज ऐकून मीरा थांबते आणि नीट पाहते. अरे हे खरंच तू आहेस? हे काय केलंयस स्वतःचं? राजीवची अवस्था पाहून मीराला जोरात हसू फुटतं. ती हसता हसता पोट धरून बसते. हे पाहून राजूला राग येतो. तो मनात म्हणतो, या मुलीची इतकी हिंमत? माझ्यावर हसते? राजीव सिंघानियावर हसते? तिला सोडणार नाही. मीरा राजीवचा हात पाहून हसणं थांबवते. ती जवळ येऊन म्हणते, हळूहळू, नाहीतर पीठ तुझ्या डोळ्यात जाईल. थांब, मी साफ करते. मीरा आपल्या पर्समधून रुमाल काढते आणि राजीव जवळ जाऊन त्याच्या केसांमधून, डोळ्यांसमोरून चेहऱ्यावरचं पीठ स्वच्छ करू लागते. मीरा इतकी जवळ आल्याने राजीवचे हृदय जोरात धडकू लागते. मीराचा सुगंध त्याच्या श्वासात भरतो आणि तो मीराकडे एकटक पाहू लागतो. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात. मीरा पीठ पुसताना अचानक राजीवकडे पाहते, जो अजूनही तिच्याकडे पाहत असतो. ते एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात. राजीव हळूच मीराच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला अधिक जवळ ओढतो. मीरा त्याच्या छातीवर टेकते. दोघांचे चेहरे खूप जवळ येतात. जणू काही एक अनोखं आकर्षण त्यांना एकमेकांकडे खेचत असते. राजीव हळूहळू मीराकडे झुकतो. त्याचे ओठ मीराच्या खूप जवळ येतात. मीराचे हृदयही जोरात धडकत असते. ती श्वास रोखून उभी असते. दोघांचे ओठ जवळजवळ स्पर्श होण्याच्या क्षणी राजीवला अचानक भान येते. तो झटदिशी मागे हटतो. मीरा डोळे बंद करून त्याच्या किसची वाट पाहत असते. जणू ती अतिशय मोहक दिसत असते. राजीवचे मन तिला अजून जवळ ओढण्यास सांगत असते, पण तो तसं करत नाही. राजीव थोडा मागे सरकतो. तेव्हा मीरा डोळे उघडते आणि गोंधळून त्याच्याकडे पाहते. राजीव थोडा ऑकवर्ड होत इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो, मी अंघोळ करून येतो. मला भूक लागलीये, तू जेवण बनव. हे बोलून तो सरळ आपल्या खोलीत निघून जातो. मीरा हैराण होऊन म्हणते, याला काय झालंय? नेहमी एखादा बहाणा शोधतो जवळ यायला, आणि आज इतका चांगला मोका असूनही मागे हटला. हा माणूस माझ्या समजण्याच्या पलीकडचा आहे. मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते, पण राजीवच्या वागणुकीचे विचार तिच्या मनातून जात नाहीत. विशेषतः तो क्षण जेव्हा ते दोघे एकांतात होते. त्या हॉटेलच्या खोलीतली ती वेदनादायक रात्र आणि ती सकाळ जेव्हा राजीवने तिला सगळं सांगितलं होतं. असं समजून की ती झोपलेली आहे. मीरा मनात विचार करत असते, आपण परत आल्यापासून राजीवच्या वागणुकीत खूप बदल झालाय. याचा अर्थ काय असू शकतो? खरंच त्याला पश्चाताप होतोय का? मीराला कळत नव्हतं की राजीव अचानक इतका बदललाय. नेमकं झालं तरी काय आहे? ती जेवण बनवत होती आणि जवळजवळ जेवण तयार झालेलं होतं. ती जेवण उचलून डायनिंग टेबलवर ठेवत असतानाच तिची नजर जिन्याकडे जाते. राजीव जिन्यावरून खाली उतरत होता. त्याचे केस थोडेसे ओले होते, कारण तो नुकताच शावर घेऊन आला होता. त्याने घरी घालायचे आरामदायक कपडे परिधान केले होते. राजीव फॉर्मल असो, कॅज्युअल असो किंवा अगदी काहीही परिधान केलेलं नसावं, तरीही तो नेहमीच लक्ष वेधून घेणारा दिसतो. एकदा कुठलीही मुलगी त्याच्याकडे पाहिले की नजर दुसरीकडे वळवणं कठीण होऊन जातं. मीराही डायनिंग टेबलजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. राजीव चालत डायनिंग टेबलजवळ येतो आणि खुर्चीवर बसतो. मीरा त्याच्या प्लेटमध्ये जेवण सर्व्ह करते आणि त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसते. राजीव जेवण करायला सुरुवात करतो, पण मीरा फक्त तशीच बसलेली असते. राजीव मीराकडे पाहत म्हणतो, तुला नाही खायचं का? मीरा म्हणते, नाही, मी ठीक आहे, तू खा. राजीव तिच्यासमोर प्लेट ठेवतो आणि त्यात जेवण वाढतो. मीरा आश्चर्यचकित होते, कारण याआधी राजीवने कधी असं केलं नव्हतं. तिला खूप विचित्र वाटतं. राजीव आपल्या जेवणावर लक्ष केंद्रित करत म्हणतो, आता गप्प बसून जेवण कर. आधीच इतकी बारीक आहेस. नीट खाणार नाहीस तर एक दिवस गायब होशील आणि मला दिसणारही नाहीस. राजीवचं बोलणं ऐकून मीराचे तोंड उघडेच राहते. एक्सक्यूज मी, तुला माहीत आहे का तू काय बोलतोयस? मुलींसाठी त्यांची फिगर किती महत्त्वाची असते याचा तुला काही अंदाज आहे का? मीराचं ऐकून राजीव जेवत म्हणतो, फिगरपेक्षा आरोग्य जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा आरोग्यच नसेल तर त्या फिगरचं काय करणार? गप्प बसून जेवण कर, नाहीतर असं व्हायचं की माझ्या एका झटक्यालाही तू सहन करू शकणार नाहीस. राजीवचे बोलणे ऐकून मीरा चेहरा वाकडं करत चुपचाप जेवण करायला लागते. अशा प्रकारे काही दिवस गेले. राजीव दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असे आणि रात्री 4 वाजले की दरवाजाकडे लक्ष ठेवत असे. जरी त्याने मीराला कधीच दाखवले नाही की तो तिची इतकी आतुरतेने वाट पाहत आहे. मीरालाही राजीवमध्ये खूप बदल जाणवत होते. आता तो थोडा नरम झाला होता. त्याला सहन करणं अवघड नव्हतं. तो जे काही करत असे ते खूप प्रेम आणि काळजीने करत असे. जरी तो दाखवत असे की तो फक्त आपलं काम करत आहे, मीराशी त्याला काही फरक पडत नाही. मीरा नियमितपणे आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात असे.
तिचे वडील केमोथेरपीच्या सत्रांमधून जात होते. डॉक्टर शक्य तितक्या वेळ त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. खर्च खूप जास्त होता, पण राजू दरवेळी मीराला वेळेवर पैसे देत असे, जेवढ्याने तिचे काम व्यवस्थित चालत असे. एक दिवस मीरा घरी येते. नोकर सांगतो की राजीव अजून ऑफिसहून परतलेला नाही. मीरा पटकन राजीवसाठी जेवण तयार करते. त्यानंतर ती डायनिंग टेबलजवळ बसून त्याची वाट पाहते. मीरा घड्याळात पाहते. 8 वाजले होते, 9 झाले, मग 10, पण राजीव अजून घरी आलेला नव्हता. वाट पाहता पाहता मीरा डायनिंग टेबलवर डोकं ठेवून झोपून जाते. सुमारे 12 वाजता राजीवची कार बंगल्याबाहेर येते. तो खूप थकलेला दिसत होता. डोक्यातही खूप वेदना होत होती. तो घरात प्रवेश करतो. सर्व नोकर आपापलं काम आटोपून निघून गेलेले असतात, जे सहसा 8 ते 9च्या दरम्यान घरी जातात. त्यावेळी घरी फक्त मीरा असते, जी राजीवची वाट पाहत डायनिंग टेबलवरच झोपलेली असते. राजीव घरात शिरतो आणि त्याची नजर डायनिंग टेबलवर पडते. घरात प्रवेश केल्यानंतर जेव्हा राजीवची नजर डायनिंग टेबलकडे जाते, तेव्हा त्याला मीरा तिथे खूप शांतपणे झोपलेली दिसते. राजीव आपली ब्रीफकेस सोफ्यावर ठेवतो, टाय सैल करतो आणि डायनिंग टेबलकडे जातो. त्याची नजर मीराच्या सुंदर चेहऱ्यावर पडते, जो झोपेत अधिकच गोड आणि आकर्षक दिसत होता. काही सेकंदासाठी राजीव सर्व काही विसरतो आणि त्या खुर्चीवर बसून मीराच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो. असं वाटत होतं जणू मीरा अजूनही त्याची पत्नी आहे. असं होतंच ना कधी की नवरा ऑफिसचं काम करून उशिरा घरी येतो आणि बायको वाटा पाहता पाहता झोपून जाते. राजीव पाहतो की जेवण टेबलवर ठेवलेले आहे, जे आता गार झाले आहे आणि अजून सर्वही केलं गेलेलं नाही. याचा अर्थ मीराने अजून जेवण केलं नाहीये आणि ती त्याची वाट पाहता पाहता झोपली आहे. हे पाहून का कोणास ठाऊक, पण राजीवच्या ओठांवर हसू उमटतं. मीराचा एक केस तिच्या गालावर पडलेला असतो. राजीव स्वतःला आवरू शकत नाही. तो हळूवार हात वर करून तो केस कानामागे सारतो. राजीवच्या स्पर्शाने मीराची अचानक झोप उघडते. त्यामुळे राजीव थोडा ओद्धडतो. अचानक समोर राजूला पाहून मीरा चकित होते आणि राजीवही तिच्या डोळ्यात नजर भरून पाहताना अवघडलेला होतो. तो पटकन आपला हात मागे घेतो. मीरा थोड्या झोपेतून जागे होत विचारते, तू कधी आलास? राजीव थोडासा अवघडत म्हणतो, अगं मी बस आत्ताच आलो. मीरा हलक्याच्या रागात म्हणते, मग मला जागं करायला हवं होतं ना. मी केव्हाच तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवलंय. सगळे जेवण गार झालंय आता. काय तुला एक मेसेज करता आला नसता का की आज उशीर होणार आहे? मी जर एखादा तास उशिरा झाले तर तू बोंबाबोंब करतोस आणि स्वतः 4-5 तास उशिरा येतोस. लाज वाटत नाही का तुला? मी इतकी वेळ तुझी वाट पाहत होते. मीरा राजीवला अगदी बायको नवऱ्यासारखे झापते. तसे झापते आणि राजीवही बिचाऱ्यासारखा गप्प बसतो, जसे एखादा नवरा आपल्या बायकोचा राग गप्पपणे ऐकतो. खरंच राजीवची चूक होती. त्याने मेसेज किंवा कॉल करून सांगायला हवं होतं की तो उशिरा येणार आहे. राजीव माफी मागत म्हणतो, सॉरी, महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकलो होतो म्हणून उशीर झाला. फोनही बंद पडला होता म्हणून मेसेज किंवा कॉल करू शकलो नाही. मीरा खोल श्वास घेत म्हणते, हातपाय धुवून कपडे बदला, तोपर्यंत मी जेवण गरम करते. राजीव शांतपणे मान हलवतो. मीरा जेवण गरम करायला किचनमध्ये जाते आणि राजीव कपडे बदलायला वरच्या खोलीत जातो. थोड्याच वेळात राजीव अंघोळ करून ताजा तवाना होऊन खाली येतो. तेव्हा मीरा गरम गरम जेवण टेबलवर वाढलेले असते. जेवण झाल्यावर दोघे राजीवच्या खोलीत जातात. मीराला जाणवतं की राजीव वारंवार आपले डोळे चोळतोय आणि त्याच्या चेहऱ्याचे भाव सांगत होते की काहीतरी बरोबर नाहीये. मीरा विचारते, काय झालं? का वारंवार डोकं चोळतोयस? राजीव थोड्या त्रासिक चेहऱ्याने म्हणतो, डोकेदुखी आहे, खूप वेळ झाला. राजू बेडसाईड ड्रॉवर उघडतो आणि डोकेदुखीच्या गोळ्या शोधतो. मीरा त्याच्या हातातून गोळ्या घेत म्हणते, याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीसाठी औषधं घेत नाहीत. अतिरिक्त कामामुळे डोकेदुखी झाली असेल. मी तुझी मसाज करते, बघ बरं वाटेल. मीरा तिथून निघते. राजीव तिला थांबवणार असतो, पण तोपर्यंत ती आधीच गेली असते. थोड्या वेळाने मीरा हलकासा गरम केलेला नारळाचा तेल घेऊन येते. मी तुझ्यासाठी थोडं कोकोनट ऑइल गरम केलंय. चल मी तुझी मसाज करते. याने तुझी डोकेदुखी कमी होईल. बस. मीराचे ऐकून राजीव चिडचिडत तोंड करत म्हणतो, कोकोनट ऑइलची मसाज, तेही डोक्यात? नाही, मला अजिबात आवडत नाही कोकोनट ऑइलचा वास. नाही करणार मी मसाज. मला नकोय, मी गोळी घेईन. राजीव नाकारतो. यावर मीरा त्याच्याकडे रागाने डोळे दाखवत आणि थोड्या अधिक कडक आवाजात म्हणते, तू काय लहान मुलं आहेस का की तुला वास येते म्हणून मालिश करणार नाही? शांतपणे इथे बस, समजलं का? आज तुझ्यामुळे माझं डोकं आधीच खूप खराब झालंय. इतका उशिरा घरी येऊन वरही नाटकं करू नकोस. शांत बस इथे आणि मला मसाज करू दे. सतत तुझंच चालेल असं नाही. मी काय वेडी आहे का? आज दुसऱ्यांदा मीराने राजीवला एवढ्या जोरात झापलं होतं आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजीवही तिच्या रागाला बिचाऱ्यासारखा शांतपणे ऐकत होता, जणू एखादा लाचार नवरा आपल्या रागावलेल्या बायकोच्या ओरडण्याकडे कान देतो. मीराच्या ओरडल्यावर तो गप्प बसून जाऊन तिथेच बसतो, जिथे मीरा त्याला बसायला सांगते. हे दृश्य खरंच कमाल होतं, अगदी मनोरंजक. कालपर्यंत जो राजीव सिंघानिया मीराचा तिरस्कार करायचा, तिच्याशी वाईट वागायचा, तोच आज तिच्यासमोर नवऱ्यासारखा दबलेला दिसत होता आणि मीराही त्याला अगदी हक्काने झापत होती, जसे एखादी पत्नी आपल्या नवऱ्याला चूक केल्यावर झापते.
राजीव बसतो आणि मीरा गरम तेलाने त्याच्या डोक्याची मसाज सुरू करते. दोघांच्याही मनात एक विचित्र घालमोड सुरू होती. पण काय आणि का हे दोघांनाही कळत नव्हतं. राजीव शांत बसलेला असतो आणि मीरा त्याच्या डोक्यावर प्रेमाने मसाज करत राहते. मसाज इतकी छान होती की राजीवच्या डोक्याचा त्रास गायब होतो आणि त्याला झोप येऊ लागते. मीरा पाहते की राजीव झोपायला लागलाय. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. मीरा पटकन तेल बाजूला ठेवते, हात पुसते आणि नंतर राजीवला हलकेच उचलून बेडपर्यंत नेत असते. ती प्रेमाने त्याला बेडवर झोपवते आणि पांघरून ओढून देते. जसं ती निघायला लागते राजीव तिचा हात पकडतो. मीरा वळून पाहते तर राजीव तिच्याकडेच पाहत असतो. मीरा काही बोलण्याआधीच राजीव तिला ओढून आपल्या मिठीत घेतो आणि मीरा त्याच्यावर झोपते. राजीव तिला अलगद पलटी करून आपल्याजवळ झोपवतो. तिच्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे झोपून जातो. काही वेळ मीरा राजीवला मिठीत झोपलेली पाहत असते. राजीवचा चेहरा मीराच्या गळ्यात गुंतलेला असतो आणि त्याचा एक पाय मीराच्या पायावर ठेवलेला असतो. राजीव इतका आरामात झोपलेला असतो की जणू मीराला नाही तर एखाद्या उशीत डोकं ठेवून झोपलाय. मीराच्या डोळ्यात हलकीशी नमी येते. काश काश हे क्षण इथेच थांबले असते. काश हा क्षण कायमचा माझा झाला असता, असं मीरा मनात म्हणते. राजीवच्या चेहऱ्याकडे पाहत मीरा मनात विचार करते. कसं सांगू तुला राजीव की मी तुझ्यावर किती प्रेम करते. आपण दोघांमधील या अंतरावर कधी पूल बांधता येईल का? आपल्या या विचित्र नात्याला कधी समजून घेता येईल का? सकाळी राजीवचे डोळे उघडतात. तो पाहतो की बेडच्या शेजारी जागा रिकामी आहे. तो पटकन उठून इकडे तिकडे पाहतो. अगदी बाथरूममध्येही पाहतो, पण सगळीकडे रिकामच असतं. राजीव खोल श्वास घेतो. आज पुन्हा माझ्या उठण्याआधीच निघून गेली. इतकी का घाई असते तिला? माझ्या उठण्याची वाट पाहू शकत नाही का ती? मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते. तिला खरं तर सकाळी लवकरच निघायचं होतं, पण का कोण जाणे राजीवसाठी सकाळी जेवण बनवणं तिला खूपच छान वाटत होतं. म्हणून ती अंघोळ करून तयार होऊन किचनमध्ये जेवण बनवत होती. जेवण तयार झाल्यावर तिला थेट हॉस्पिटलला जायचं होतं, कारण तिला आपल्या वडिलांना भेटायचे होते. मीरा जेवण बनवत असताना अचानक तिचा फोन वाजतो. ती फोन उचलते आणि पाहते की हॉस्पिटलमधून कॉल आहे. का कोण जाणे, पण जेव्हा जेव्हा हॉस्पिटलमधून फोन यायचा तेव्हा तिच्या मनात एक विचित्र भीती भरून जायची. तरी हिंमत करून मीराने फोन रिसीव्ह केला. समोरून वडिलांचा आवाज ऐकू येतो. हॅलो मीरा, तू कुठे आहेस ग बाई? आत्तापर्यंत हॉस्पिटलला का आली नाहीस? आपल्या वडिलांची नीट आणि ठीकठाक आवाज ऐकून मीरा नेहमीपेक्षा जास्त सुटकेचा निश्वास टाकते. ती हसत हसत जेवण बनवत असताना वडिलांना म्हणते, बाबा मी थोड्याच वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तुम्ही काळजी करू नका. आज थोडं जास्त काम आहे म्हणून मला उशीर होतोय. मीरा अजून थोडा वेळ आपल्या वडिलांशी बोलते. ठीक आहे, मी लवकरच तुमच्याशी भेटण्यासाठी येईन. स्वतःची काळजी घ्या आणि हो, आय लव्ह यू. हे बोलून हसत हसत मीरा फोन ठेवते. ती मागे वळून बघते तेव्हा तिचे पावले अचानक थांबतात आणि ती थोडीशी घाबरते, कारण तिच्या मागे राजीव उभा असतो. मीरा खोलीत नसल्याने राजीवला थोडेसे निराश वाटते. का माहीत नाही, पण मीरा अशा पद्धतीने काहीही न सांगता निघून जाणं त्याला आवडत नाही. राजीव अंघोळ करून ऑफिससाठी तयार होतो आणि खाली येतो. तेवढ्यात स्वयंपाकघरातून काहीतरी आवाज येतो. राजीव विचार करतो, स्वयंपाकघरात कोण असू शकतं? स्वयंपाकघरात गेल्यावर तो पाहतो की मीरा जेवण बनवत आहे आणि कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. राजीव तिच्याजवळ जाऊन तिचे बोलणे ऐकतो आणि जणू दगडासारखा गोठून जातो. मीरा खूप हसत हसत आनंदाने बोलत असते. राजीवच्या मनात विचार येतो, कोण असू शकतं तिकडे ज्याच्याशी मीरा इतकी हसत हसत बोलते? फोन ठेवण्यापूर्वी मीरा जेव्हा आय लव्ह यू म्हणते तेव्हा राजीवचे हृदय थोडंसं तुटल्यासारखं होतं. त्याच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी होते. तिला कोणासाठी एवढं प्रेम वाटतंय? का मला असं वाटतंय की ती मला फसवत आहे? राजीव स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करतो. ती माझी पत्नी नाही, फक्त गर्लफ्रेंड आहे. मी तिला इथे का ठेवलंय ते मला माहीत आहे. मग मला काय फरक पडतोय? तिचे स्वतःचे आयुष्य आहे. मीरा मागे वळते आणि राजीवला पाहते. ती थोडी गोंधळलेली म्हणते, तुम्ही इथे? राजीव तिच्या आधीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणतो, हो, मी ऑफिसला निघत होतो. तू अजून इथेच आहेस? साधारणपणे या वेळेत तर तू निघून गेलेली असतेस. मीरा हसत हसत ब्रेकफास्ट प्लेटमध्ये वाढत म्हणते, हो, पण आज जरा उशिरा जाग आली. तुझ्यासाठी ब्रेकफास्ट करायला थोडा वेळ लागला. गरम गरम केलाय, ये डायनिंग टेबलवर. राजीव नकार देत म्हणतो, नको, भूक नाही, मी ऑफिससाठी निघतो. तो निघू लागतो तेव्हा मीरा त्याला थांबवत म्हणते, असं उपाशी पोटी जाणं बरं नाही. मी खूप मेहनत घेऊन फक्त तुझ्यासाठी केलंय. प्लीज खाऊन जा. अचानक राजीवचा पारा चढतो. तो रागाने म्हणतो, माझ्या सांगण्यावरून केलं का? आणि केलंच आहे तर मी म्हणतोय ना मला भूक नाही. फेकून देते जेवण, मला नको. राजीव तडक बाहेर निघून जातो. मीरा तिथेच उभी राहते, आश्चर्यचकित. अचानक असं का वागतोय? कधी छान वागतो तर कधी रागाने भरून जातो. मी इतक्या प्रेमाने केले होते तरीही नकार दिला. 2 मिनिटांपूर्वी तर सगळं ठीक होतं. राजू गाडी चालवत असतो, पण मनात विचारांचे वादळ असते. तिला कोणासाठी एवढं प्रेम वाटतंय? ती खरंच दुसऱ्या कोणाशी प्रेम करत आहे का? ऑफिसमध्येही तो खूप चिडचिड करत असतो. सगळे कर्मचारी घाबरलेले असतात. स्वतः राजूला कळत नाही त्याला इतका राग का येतोय. त्याच्या मनात सतत मीराचे शब्द घुमत राहतात. आय लव्ह यू. तो स्वतःलाच म्हणतो, ती असं का म्हणाली?
का मी इतका त्रास घेतोय तिच्या बोलण्याचा? राजीव मोबाईलकडे पाहतो. फोन करून मीराला बोलवावं असं वाटतं, पण त्याचा अहंकार त्याला थांबवतो. तो स्वतःलाच म्हणतो, मी का दाखवावं की मी तिच्यासाठी इतका अस्वस्थ आहे? मन शांत करण्यासाठी तो लॅपटॉप उघडतो, पण विचार मात्र मीराच्याच भोवती फिरत राहतात. बराच वेळ इकडे तिकडे वेळ घालवल्यानंतर आणि कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करूनही राजीवच्या मनातून त्या गोष्टी काही केल्या जात नव्हत्या. शेवटी तो वैतागून आपला लॅपटॉप जोरात बंद करतो. आपला फोन उचलतो आणि आपल्या अहंकारासमोर गुडघे टेकत मीराचा नंबर डायल करतो. मीरा हॉस्पिटलमध्ये होती. आपल्या वडिलांना दिनेशला स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घालत होती. दिनेश थोडंसं त्रासिक होत मीराला म्हणतो, बस आता मी जास्त खाऊ शकत नाही, माझं पोट भरलंय, यापेक्षा जास्त नाही जाऊ शकणार. मीरा हसत हसत म्हणते, पप्पा बस थोडंसं अजून, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना, त्यामुळे हे जेवण खाणं खूप गरजेचं आहे. फक्त 2 घास, चला पटकन तोंड उघडा. दिनेश तोंड वाकडं करत मीराला म्हणाला, आणखी किती खायला घालशील? माझं पोट फुटेल आता. जास्त नाही खाऊ शकत बाळा, मी आधीच खूप खाल्लंय. मीरा एक खोल श्वास घेऊन म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला औषधं देते. तेवढ्यात अचानक मीराच्या मोबाईलवर रिंग वाजू लागते. मीराचा फोन सायलेंटवर होता आणि चार्जिंगला लावलेला होता. मीरा आपल्या वडिलांना औषध देते, त्यांना नीट झोपवते आणि त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारू लागते. तिकडे मीराचा फोन सतत वाजतच राहतो, पण तिला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. इथे ऑफिसमध्ये राजीवने अनेक वेळा फोन केल्यानंतरही मीराने फोन न उचलल्याने राजीवचा संताप अनावर होतो. ती असं कोणत्या ठिकाणी असू शकते? माझा फोन का उचलत नाही? नक्कीच त्या माणसाकडे गेली असेल, ज्याच्याशी ती आधी फोनवर बोलत होती. काय करत असतील ते दोघं? कुठे दोघं एकत्र? नाही नाही, मी मीराला स्पष्ट सांगितलंय की जेव्हा ती माझ्यासोबत असेल तेव्हा ती कोणाच्याही जवळ जाऊ शकत नाही. ती असं करू शकत नाही आणि जर तिने असं केलं तर मी तिला शिक्षा देईन. पण ती माझा फोन का उचलत नाही? राजीव रागाने ऑफिसमध्ये इकडून तिकडे फेरफटका मारतो आणि पुन्हा पुन्हा मीराला फोन करतो. मीरा फोन न उचलल्यावर तो चिडून टेबलला लाथ मारतो, ज्यामुळे त्याच्याच पायाला थोडीशी दुखापत होते. पण त्याला त्याचे काहीच सोयरसुतक नसते. ठीक आहे बाबा, आता तुम्ही झोपा, मला डॉक्टरकडे भेटायला जायचं आहे. दिनेश हळूच मान हलवतो आणि डोळे मिटतो. मीरा उठून आपले सामान उचलते आणि फोन चार्जिंगवरून काढून निघणार असते. तेवढ्यात अचानक तिची नजर फोनकडे जाते आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ओ माय गॉड, राजीवचे इतके सारे मिस कॉल्स, त्यांनी एवढे का फोन केले? सगळं ठीक आहे ना? मीराला अचानक चिंता वाटते. ती लगेच राजीवला कॉलबॅक करते. राजीव ऑफिसमध्ये बसलेला असतो. त्याला मीराचा फोन आलेला पाहताच तो पटकन उठून बसतो. एक खोल श्वास घेतो, आपल्या भावना आणि राग आवरतो आणि मग नॉर्मल आवाजात फोन उचलून म्हणतो, मी तुला इतके कॉल्स केले, कुठे बिझी होतीस? माझा फोन का उचलला नाहीस? मीरा उत्तर देते, ते खरं तर मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. फोन सायलेंटवर होता म्हणून लक्ष गेलं नाही. राजीव रागाने दात घट्ट दाबून म्हणतो, कामासाठी बाहेर गेली होतीस की कोणाला भेटायला? खोटं बोलू नकोस. ऐक, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी असताना तू कोणाच्या तरी जवळ जाऊ शकत नाहीस, समजलीस? जर तू चुकून सुद्धा हा नियम तोडायचा प्रयत्न केलास तर तुला कल्पनाही येणार नाही किती मोठ्या अडचणीत सापडशील. राजीवचे बोलणे ऐकून मीरा भुवया उंचावते. राजीव, तुला असं का वाटतंय की मी कोणाला भेटायला गेले होते? मला या नियमाची पूर्ण जाणीव आहे आणि मी तो तोडणार नाही, काळजी करू नकोस. मी वेडी आहे का जो मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारेन? मला तुझ्याकडून चांगले पैसे मिळत आहेत, मग मी असं का करू? आणि तसंच बघ, फक्त 2 दिवस उरलेत एका महिन्याच्या करारासाठी. 2 दिवसानंतर मी मुक्त होणार आहे. मीराच्या बोलण्याने राजीव क्षणभर थिजून जातो. खरंच एका महिन्याचा करार संपायला फक्त 2 दिवस उरलेत? इतका वेळ कधी निघून गेला त्याला कळलंच नाही. मग 2 दिवसांनंतर तो मीराला कायमचा सोडून देईल का? त्यानंतर ते कधीच एकमेकांसमोर येणार नाहीत का? सगळं काही फक्त 2 दिवसात संपून जाईन का? मग ते कधीच एकमेकांच्या मिठीत येणार नाहीत? कधीच एकमेकांना पाहू शकणार नाहीत? राजीव पुन्हा मीराला पाहू शकणार नाही का? आणि मग मीरा इतर मुलांसोबत? सगळ्या गोष्टींचा विचार करून राजीवच्या मनाला जोरदार धक्का बसतो आणि त्याच्या हृदयात एक विचित्र वेदना जाणवते. काही सेकंदाच्या शांततेनंतर राजीव थोड्या गडद भावनांसह म्हणतो, तू कुठे आहेस? मी तुला घ्यायला येतोय. यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.